नमस्कार सर्वांना, कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवे. तर आता थोड्याच दिवसांनी आपले गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी येणार आहेत. तर फौजींना आता आमचं जेवण वगैरे झालं आणि फौजी बोलले सर आपण गणपती बघायला जाऊया. आता वाजले होते रात्रीचे 9 आणि आम्ही ते घरापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर असणारा हे जे गणपतीचे स्टॉल लागले होते तिथे गेलो आणि गणपती बाप्पा इतके सुबक आणि इतके छान होते. आणि ह्यावेळेस थोडेसे युनिकच होते आणि फौजींची आणि माझी चॉईस होती बालगणेश घ्यायची. नंतर जाऊबाई आणि दिरांना वगैरे दादांना फोन केला, त्यांना विचारलं तर त्यांनाही बालगणेशच खूप आवडला. मग खूप सुंदर असे बघितले, सगळे बघितले स्टॉल 5-6 आणि स्वयंच्या चॉईसने शेवटी फायनली घेतला बालगणेश. त्याला म्हणजे 5 दाखवले, त्यामध्ये त्याने एक सिलेक्ट केला आणि आम्हालासुद्धा तो आवडला. खरंच खूप छान होत्या गणपतीच्या मूर्त्या आणि खूप सुंदर वाटलं. आता गणपती बाप्पा कधी येत आहेत अशी मनामध्ये उत्सुकता वाढत चालली. की गणपती बाप्पा कधी येत आहे, ते डेकोरेशन, ती गाणी, गाजा वाजा ते खूप असतात. खूप प्रसन्न वातावरण असतं, पुरा माहोल असा एकदम आनंद असतो गणपती बाप्पा येणार म्हणजे सगळीकडेच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखद दिवस येणारे बोललात, म्हणजे चांगले दिवस असतील कुठले वर्षभरातले, तर हे मला वाटतं गणपती बाप्पा जेव्हा घरी येतात तेव्हाच त्यांच्या घरामध्ये जास्तीत जास्त एकदम उजाळा, गणपती बाप्पाची गाणी आणि प्रसन्नता खूप छान असतं. आणि आता आम्हीसुद्धा गावी जाणार आहोत 4 दिवसानंतर. गणपती बाप्पा आहे 7 तारखेला, आम्ही जाणार आहोत 4 तारखेला. नाशिकमधून गणपती घेऊन चाललो आहे आम्ही सातारला. फौजींना बोले आपण तिकडेच घेऊया, कारण की गाडीमध्ये थोडीशी दगदग होते. पण इथल्या सुबक मूर्त्या बघून असं नाही की गावाला चांगल्या भेटत नाहीत, गावाकडे खूप छान भेटतात. पण तरीही फौजी बोलले नाही इथूनच न्यायचं. आम्ही मागच्या वर्षीसुद्धा इथूनच नेला होता आणि व्यवस्थितपणे सेफली एकदम तो गाडीमध्ये घेऊन व्यवस्थित घरी पोचला होता. असं बोलतात की गणपतीच्या मूर्तीला चढाचाव देऊ नये, ते चांगलं नसतं. पण मागच्या वर्षी आमचा व्यवस्थित गणपती गेला होता आणि ह्या वर्षीसुद्धा बॉक्स पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून आम्ही जाणार आहोत. आणि हे बघा स्कूटीवर बसलेले पप्पा खूप छान वाटत होते. स्वयंला तर तेच आवडले होते, पण त्याची हाईट इथे थोडी छोटी होती आणि दरवर्षी हाईट थोडीशी वाढवायची असते, त्याच्यामुळे थोडासा हाईटने मोठा असलेला बघायचा होता, त्याच्यामुळे काय आम्ही घेतला नाही. आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही स्वामींची वगैरेही खूप छान होते. खरंच खूप छान होते आणि स्वयंलाही खूप आवडले, मलाही खूप आवडत होते. आणि कन्फ्यूज झालो मेन म्हणजे इतके छान गणपती बाप्पा बघून. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही इथूनच नेला होता, पण मागच्या वर्षी इतके थोडेसे डिझाईन वगैरे इतक्या नव्हत्या. आता खूप सुंदर आहे, जसं की स्कूटीवर बसलेले, कॅरम खेळलेले, असे खूप छान गणपती बाप्पा होते. आणि मी शेवटी फायनली तो बालगणेश होता, तो काही मी आत्ता दाखवत नाही आहे. तुम्हाला जेव्हा आमच्या घरी फायनली गणपती बाप्पा बसेल त्यानंतरच तुम्हाला दाखवेन. इकडे बाजूला मी व्हॉइस ओव्हर करते, पण मोठ्या मुलाचा माझा स्टडी चालू आहे, त्याच्यामुळे त्याचा थोडासा मध्ये आवाज येतो आणि छोटं बाळसुद्धा बाजूला खेळते. तर असं मी आता काही बोलत नाही, तुम्ही छान गणपती बाप्पाच्या मूर्ती बघा. आम्ही जी फायनली घेतली ती तुम्हाला गणपती बाप्पा बसल्यानंतरच दाखवेन 7 तारखेला. सहज गणपती बाप्पा खरंच खूप सुंदर होते.